जो बाळ रात्री सतत दूध मागते का, रात्री सारखं उठतंय का, व्यवस्थित झोपत नाही का, तर बाळाला असा काही आहार दिल्याने बाळ अगदी शांत झोपतं. सारखं सारखं ते दूध मागत नाही. तर माझा हा पर्सनल अनुभव आहे, तुमच्यासोबत मी शेअर करते, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला आता आपण सुरुवात करूयात खिचडी बनवायला. इथे पहा, मी घी टाकून घेतलं आहे आणि आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहेत. इथे मी किसलेलं बीट टाकून घेतलं आहे, कारण की गॅस कमी लागतो आणि असं बीट टाकलं ना कट करून तर जास्त वेळ लागतो शिजायला, असं लवकर शिजून जातं. बीट आपल्याला छान इथे फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा वास जो असतो तो जाईल आणि बाळ अगदी आवडीने खाईल. बीट पोट साफ ठेवायला मदत करतं, त्यामुळे कॉन्स्टिपेशन कमी होतं आणि आपले तांदूळ आपण जे टाकणार आहोत, तांदूळ हलके आणि सहज पचणारे आहेत. बाळाच्या पोटावर ताण येत नाही आणि तूप याच्यासाठी टाकायचं की बाळाला एनर्जी येतं, बॉडी रिलॅक्स ठेवायला मदत करतं आणि जिरेमुळे काय होतं, पोटदुखी वगैरे होत नाही. असे काही फायदे आहेत त्याचे मी पुढे सांगणारच आहे. आणि इथे आता आपण तांदूळ घेऊयात. एक 3-4 चमचे तुम्ही तांदूळ घेऊ शकता, याच्यापेक्षा थोडी जास्त घेतले तरी चालेल. आणि बाळाचं पोटभरीचा हा आहार आहे, अगदी पौष्टिक आहे आणि झटपट बनणार आहे. आता उन्हाळा चालू आहे, त्यामुळे अगदी मसालेदार हे ते पदार्थ नको आपल्याला, अगदी साधे आणि सिंपल देऊयात, जेणेकरून बाळाच्या पोटावरती ताण येणार नाही आणि बाळाचं डायजेशन जर इम्प्रूव्ह झालं ना, झाल्यामुळे बाळाला शांत झोप लागायला मदत होते. हा माझा पर्सनल अनुभव आहे. जे जे माझ्या बाळाला द्यायचे, बाळ शांत झोपायचं, ते तुमच्यासोबत शेअर करते आणि रोज शेअर करते. काही ना काहीतरी जे माझ्या बाळाला मी दिलं आहे ते मी तुम्हाला शेअर करते. बाळाने आवडीने खाल्लं की लगेच तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करत असते. त्यासाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की रोज मी बेबीची रेसिपी अपलोड करत असते. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा. आणि इथे मी पाणी टाकून घेतलं आहे, थोडं मी जास्त पाणी टाकून घेतलंय, थोडं जास्त आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आणि याचे 3 ते 4 शिट्ट्या आपण काढून घेऊयात. बघा, इथे 3-4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि इथे मी आता खिचडी पाहत असाल किती छान शिजलेली आहे. ही बघत असाल किती मस्त आणि सॉफ्ट झाली. मी थोडंसं पाणी तुम्हाला मुद्दामून ठेवलं आहे, कारण की आता ऊन एवढं पडत आहे ना, तर बाळाला थोडंसं लिक्विड टाईपच मी फूड, म्हणजे असं दिवसभरातून त्याला मी कधी लिक्विड देते तर कधी त्याला असं फिंगर फूड वगैरे देते. असं बाळाचा माझा आहार चालू आहे, जेणेकरून बाळाला डिहायड्रेशनचा कुठलाही त्रास व्हायला नको. आणि इथे पाहत असाल, आता आपण थोडंसं मॅश करून घेऊयात. अगदी छान इथे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. तुमचं बाळ जर टेक्स्चर फूड खात नसेल ना, तर तुम्ही बाळाला मिक्सर मधून पण काढून याला देऊ शकता. पण माझं बाळ टेक्स्चर फूड खातं अगदी छान, जसं फिंगर फूड ते खातं, त्याच्यामुळे. आणि मी थोडंसं आता रात्रीचा वेळ असल्यामुळे त्याला मी असं थोडंसं असं मॅश करून देते, जेणेकरून अजून त्याला पचायला सोपं जाईल आणि त्याला कुठलाही त्याच्या पोटावरती ताण येणार नाही. बघा, लक्षात ठेवा, जर बाळाला गॅस वगैरे असेल तर बाळ अजिबात चांगलं झोपत नाही, पोटात दुखत असेल आणि खूप हेवी फूड त्याला दिले ना आपण रात्रीचं वगैरे, तर बाळाला झोपत नाही. त्याच्यामुळे असे साधे, सिंपल आणि पचायला जे सोपे असतात ते आपल्याला फूड द्यायचं आहे बाळाला. आणि इथे आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे. हा व्हिडिओ मला कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि अगदी 2 ते 3 वर्षापर्यंत बाळाला तुम्ही ही सहजपणे देऊ शकता, अगदी लहान बाळापासून सहजपणे तुम्ही ही खिचडी त्याला देऊ शकता. चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि त्या अगोदर मला कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला, अजून कुठले व्हिडिओ हवे आहेत, तुमचं बाळ किती मंथचं आहे, कुठल्या, त्यानुसार मी व्हिडिओ टाकेल म्हणजे. आणि हो, एक छान छान आता रेसिपी मी अपलोड करत राहणार आहे. बेबीच्या वेट गेनसाठी लाडूच्या रेसिपी मी अपलोड करत राहणार आहे ह्या 1-2 दिवसामध्ये. तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.